चिंतेश बाबा थांबा, 2 मिनिटं. मी गंगूबाईसोबत बोलतो. शांताबाई, कुठे झाली शांताबाई? आणि दोघं जण चालले जोड्यानं. शांताराम भाऊ, काय खरेदी आहे? मला म्हणता गंगूबाई, जोड्यानं चालले तुम्ही, आणि तुम्ही तर दोघं जण जोड्यानं चालले. आमच्या पाशी तरी बाजार करायला थैली आहे, तुमच्या पाशी तर काहीच नाही. काहीतरी सोन्याची खरेदी आहे वाटते सुनबाईसाठी. हा शांताबाई, संदीपचे बाबा म्हणतात आपण सोन्याचा हार घेऊ म्हणतात सुनबाईसाठी, म्हणून चाललो दोघं जण. चांगला आहे गंगूबाई, एकदम चांगला. संदीपची आई, चल ना लवकर, उशीर होईन ना, घरी बी जा लागते. हा, जा जा, चल गंगूबाई, भेटू मग अजून. आणि अक्षय तृतीया आहे ना उद्याची. आता घेतो म्हटलं किराणा हे ते सामान, ओवा, चिंचा. शांताबाई, ये मग घरी संध्याकाळी. आज संध्याकाळी करतो मनीषाचा सुहागरातचा कार्यक्रम. माया भाषाची तिकडे झोप मोडली, माया बहिणीच्या डोक्याला ताप लावला, आणि हे सुहागरातचा कार्यक्रम करते. शांती, चल शांती, झालं असेल तर. शांताबाई, शांताराम भोले रागाच येते का अजून? झालंच नाही का शांताराम भाऊचं डोके जाग्यावर? जाऊ दे ना गंगूबाई, चल मग कार्यक्रम भेटू आपण उद्या. झाला तर मारीन मी संध्याकाळी चक्कर एखादा मनीषाला भेटायसाठी, सविताला घेऊन. मारजो शांताबाई, मग चल, तू जाय त्या कामार, मी जातो माझ्या कामार. चिंताजी बाबा, या तर मला राग द्यायला लागते काय? रस्त्याने बोलू बी नाही काय भेटली कधी तर. शांती, आपण काळजीसाठी चाललो, कुठे चाललो, त्याने आपल्यासमोर एवढं विरोधी केलं. ते ननद संग तुला शोभते काय बोलणं असं चपड चापड करून? चला चिंताजी बाबा, तसं भाजीपाला घेऊ आपण. चला बरं, आपला विषय नाही येतो, आपण नाही बोललं तर चालते त्या विषयावर. चला. मला माहित आहे शांती, तुला माझ्या बहीणचा लय राग येते म्हणून कधीच तू माझ्या बहीणच्या इकून बोलत नाहीस. पण मी आहे ना, एवढा मोठा खंबीर भाऊ, कायच्यासाठी या? मनीषा, काय झालं? कोण उभी राहिली तू? आई बाबा कुठं गेले? सांगितलं का तुला? नाही संदीप, मला नाही सांगितलं. काही नाही, सहज उभी राहिली. आईची आठवण येत होती. आई आली नाही त्या दिवशी कार्यक्रमाले, सविता ताई पण आली नाही कोणत्याच कार्यक्रमाले, म्हणून विचार करून राहिली. मनीषा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. जाऊ का मग मी सविता वहिनीला बोलवायसाठी? आठवण येऊन राहिली का तुले? नाही नाही, राहू दे आता. मनीषा, मी याव ना, तुला सांगितलं ना मी, एक दिवस सगळं चांगलं करून दाखवेन. आई येतील तुझी, बाबा येतील, बहीण येईन, सर्वजण येतील. मनीषा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू टेन्शन घेतलं ना मनीषा, मला चांगला नाही वाटत. ठीक आहे संदीप, काही टेन्शन नाही घेत मी. दिसली तू, शिकू नको शिवानी. दादा, त्यासाठी मी आईला सांगितलं लवकर याचा कार्यक्रम कर म्हटलं. आज तर मज्जा आहे मग. थांब शिवानी, तू आता आलोच मी. मस्त, दोघं बहीण भाऊ मजा करतात. लई चांगला परिवार आहे. जाऊ दे आता, सगळे कार्यक्रम झाले, आजचा कार्यक्रम आटोपला, मग जाईन. दोघे जण जाऊ आईच्या घरी, सविता ताईच्या घरी. बरं झालं देवा, पप्पूनं काही केलं नाही तर असं वाटे काय मी काय करते. मनीषा, तू तयारी करून ठेव. तयारी कुठं जा लागते? विसरली काय? संध्याकाळी आपला कार्यक्रम आहे ना. चल येतो मी, ऑर्डर द्या लागते मला रूम सजवायची. नाही नाही संदीप, कसं काय विसरेन मी? नाही, देवाच्या कृपेनं सगळे कार्यक्रम चांगले पार पडले पाहिजे. देवा, तूच आहेस पाठीशी, सगळं काही व्यवस्थित कर रे बापा, कोणतंच टेन्शन नको येऊ देऊ. शांताबाई, आई काय घरी? शांताबाई, सविता, बोला. पुष्पा काकू, काय म्हणत होते? आई काही घरी नाही आहेत. आता उद्याची अक्षय तृतीया करून राहिलं, आई सामान आणायला गेले. सविता, मी पैशाचाच म्हणत होती. 2 मजुरी आहेत की नाही, शांताबाईले म्हणत होती देता काय मजुऱ्या म्हणून दोन्ही. मला बी अक्षय तृतीयेचा कार्यक्रम करा लागते घरी. सांगतो काकू मी आई घरी आल्यावर. दे ना मग, ते पगार झाला असेल ना सविता, त्यातले देऊन दे. सासूले हातभार होते बरं. नाही काकू, माझे पैसे संपले. सांगतो मी आईले. ठीक आहे, सांगतो मग, येतो मी संध्याकाळी. लेकरले माझ्याच पैशाची काळजी आहे. पैसे तर खडकून उरत, महिना झाला की हे आण ते आण ते आण. आई ना, बबलीची ट्युशनची फी दिली काय? या माणसाला किती काय म्हणून फायदा नाही. चांगलं भांडणच करावं लागते, त्याच्याशिवाय माणूसही देत नाही पैसे. चलो भैया, चलते हम. अहो माही बाई,
पाहि ना, मनीषनं कूलर आणला, सांगितलंही नाही. मध्ये वाटते रिंकूले घरी आणते की काय. मनीषचे बाबा गेले का हो? मनीषचे बाबा बाहेर. थांब आता त्यालाच विचारतो. मनीष, त्याला वाटलं पाहिजे ना आईच्या जीवारणी आली. काय झालं आई? का रे मनीष, कूलर आणला का तू नवीन? हो आई, आमच्या बेडरूम मधला कूलर खराब झाला होता आई, हवाच नव्हती येत बरोबर, म्हणून नवीन कूलर आणला. आई, चांगलं केलं ना मी? हो मनीष, चांगलं केलं. का रे, काय म्हणते रिंकूची तब्येत? बाळगिरी कसं आहे? पाळण्यात घराचा कार्यक्रम आपल्याच घरी करशील काय? आई, तूच तर म्हणस आपल्या घरी करू म्हणून, म्हणून शांता काकून राहू दिलं. ठीक आहे, रिंकूला आणून राहिला का मग तू? आई, 8 दिवसानं आणतोय रिंकूले. तब्येती चांगली होते बाळाची, रिंकूची, सगळंच होते आई. आई, आता मला गमून नाही राहिला आहे घरी. ठीक आहे मनीष, घेऊन येतो. घरी सगळं तयार ठेवून दे, रिंकूला आणायला चाललं जाऊ मग आपण. आई, मी कूलरच लावून राहिलो, आलोच 2 मिनिटात. पाहि ना, ती कोणत्या सलाह देत असेल, असं कर तसं कर, तसं हा करून राहिला. पहिले तर एक एक गोष्ट आईने सांगितल्याशिवाय होई नाही. आता पाय किती फरक पडते बायको आल्यावर. जाऊ दे आता, पोराले खुश ठेवायसाठी ऐकाच लागते सगळेचं. रिंकूला आणतो म्हणते, मी बाळ वागत जाईन, तिले धंदा करायला लावत जाईन. आई, आई बोल आई, आता केला चालू कूलर. का रे मनीष, काय केलं रे मग रिंकूच्या आईनं? कानातले करतो म्हणे ना सोन्याची, केली का मग? आई, मी कमाईचा माणूस आहे आई, रिंकू बी कमावते. मला माझ्या लेकराला कोणाचंच काही पाहिजे नाही आई. तूही नको करू, माझ्या सासूला बी करू देत नाही. बस जे लागलं ते मी करून घेईन. त्या विचारानं नको करू दे कोणाला. आपण लय श्रीमंत आहो का नाही, आपणच करू सगळं. कायच मत अशी नाहीचं, कोणच अशी बोलते डागैल्यासारखी. चांगलं राहा, चांगलं करा. चला आता रिंकूला फोन करतो, कूलर आणला म्हणून. शकुनाबाई, मीच बोलून राहिली सविता. बोल ना सविताबाई. त्या दिवशी बोलावलं सविताबाई, आली नाही तू माझ्या घरी. कायचा राग आला सविताबाई तुले? कशा गोष्टी करतो शकुनाबाई? मला त्या घरी आल्या तरी जाते काय? पहिलेच तर मायावर सगळं शक करतात. तू एक काम कर, तू मला माझ्या घराच्या मागून भेटायला ये, तुला सगळ्या गोष्टी सांगतो. मग मी बाहेर नाही भेटू आपण, त्या घरीच येतो मी, बाहेरच आहो मी. ये मग अंदर येतो डायरेक्ट, तिथून अडलो नको सविताबाई सविताबाई करत. डायरेक्ट घरात ये. मग सुनई कधी असली त्या सासूनं बोलावलं म्हणा. ठीक आहे सविताबाई, ठेव, आलीस मी. चल ना, लय दिवसाची इच्छा होती सविताबाईला भेटायची. सविताबाईले काही ना काही माहीत अशी नस याच्यातलं राजकारण. सविताबाईची भेट घेतोच आता, कोणी काही बी म्हणू दे. सत्यानाश झाला माया बापूच्या जिंदगीचा. मनीषाची बच्ची असं माहीत नव्हतं, असा धिंगाणा करून टाकीन म्हणून. भली दिशे साधी सुधी नाकारचे माशी ना हाकले. आता काय केवढं मोठं कांड करून ठेवलं. जमलं आता. शकुनाबाईला सांगायची लय दिवसाची इच्छा होती, पण मला घरी नव्हतं जाता येत, कुठेच नव्हतं जाता येत. आता चांगलं केलं मी गेली घर सोडून, डायरेक्ट शकुनाबाईला बोलावलं. मनातलं कधी कधी सांगतो, कधी कधी नाही, असं वाटत जाय. सविताबाई, सविताबाई आली का शकुनाबाई? शकुनाबाई, कधी दिवसाची भेट नाही आपली, फोनवरच बोलणं चालू आहे. पाहिलं सविताबाई, किती सत्यानाश करून टाकला माझ्या घराचा शांतीनं. मला माहित आहे माझी भावजाई शांतीच होईते, मनीषाली बिघडून देणारी. पाय बाई शकुनाबाई, आता तू म्हण, मला तर काही म्हणता येत नाही. मी तर डोळ्यानं पाहतो आणि चुपचाप बसतो शकुनाबाई. का हो? काही भेटघेट झाली काय मनीषाची? येतो म्हणते काय पप्पूच्या घरी? काय झोपीन यास काय शकुनाबाई? पप्पूच्या घरी येते मनीषा. आज तर मनीषाची संध्याकाळी सुहागरात आहे, सुहागरात. काय केलं त्या पप्पूनं? यू करतो त्यू करतो, काहीच होते त्या पप्पूच्या आहे ना शकुनाबाई. पाय, शेवटी मनीषाने जिंकून दाखवलं का नाही. शांताबाई, मी, सुषमा आणि सगळ्याजणी गेलो होतो. मूर्ती खायची रसम केली होती. माहित आहे, शांताबाईनं एवढी काठापदराची साडी घेतली शकुनाबाई, तुले पुऱ्या जिंदगीभर नशीन घेतली. एवढी चांगली साडी घेतली मनीषाले शांताबाईनं. घे ना म्हणा आता, त्या घरीच राहायला घेऊन जाय. झालं ना तिनं, केलं ना तिच्या मनासारखं. माया पोराचा धिंगाणा करून थांब म्हणा शांतीले, त्याही पोराचा धिंगाणा होऊन जाईल. त्या माझ्या पोराचा सत्यानाश केला ना, तर त्याही पोरगा चांगला नाही राहणार. लय मन दुखवलं शांतीनं मग सविताबाई या बारीनं. माझ्या भावाला बी उद्यात नाही माझ्या घरा लोक. शकुनाबाई, तू जा ना मग तिच्या घरी, त्या बापाचं घर आहे. तू कोण सोडलं जाणं? शकुनाबाई, तुला सांगतो, त्या जर जाणं सोडलं ना, तर तुले दरवाजातही पाय टाकू देणार नाही शांताबाई. पाय बा, तुले माहित आहे, जे सत्य आहे ते सांगतो शकुनाबाई मी.
कोणी असो तो. बरोबर आहे सविताबाई, हे एकदम बरोबर आहे. मी जर जाणं सोडलं ना, तिला अशीच हाई पाहिजे. नाही नाही, मी आताच जातो शांतीच्या घरी. बरं काय म्हणते, काय बोलते मला तेच पाहायचं आहे मला तिले. पाहिजे शकुनाबाई, नाही तर महिना सांगशील काय सवितानं म्हटलं, सवितानं असं केलं. तुला मी सत्य बाजू सांगून राहिली. नाही नाही सविताबाई, आता जातो मी. आणि शांती काय म्हणते आणि काय करते तेच पाहतो मी आता. आणि तिची सून बी घरीच आहे ना. शांताबाई आलं वारं वायदनच्या घरी. शांताबाई आता अक्षय तृतीया आहे ना. चल मैसून वागताय तशी. आई झालं काय पोळ्या टाकणं? वाळू का ताटं? हाय बापरे, आली. हा हा, भात भात झाड. दोनच फळं राहिल्या गुड्डी. आली आली. चला मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनल सबस्क्राईब करा बरं. लवकर लवकर 50,000 सबस्क्रायबर झाले पाहिजेत. बरोबर आहे ना. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात. मनीषाची सुहागरात होते नाही होत. चला मग प्रत्यक्षच पाहून घ्या उद्याच्या भागात. मै सुनबे कल्ला करून राहिली बरं. चला मग या जेवण करायला. पोळ्या टाकतो मी. सुनबाई म्हणत अशी कुठे गेली, पण मला हेही बी काम करणं भागत होतं.